जय जय रामकृष्ण हरी. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा स्पेशल पार्टनर कोपुरम कुंकू आणि हळदी पावडर या भक्तिमय सोहळ्यात मी प्राजक्ता गायकवाड तुम्हा सर्वांचं मनोभावे स्वागत करते. भगवंताच्या नामस्मरणातच सगळं ऐश्वर्य आहे. संत तुकाराम महाराजांची कीर्ती जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर गेली होती तेव्हा त्यांच्या भेटीसाठी छत्रपती शिवाजी महाराज निघाले. त्यांच्या भेटीसाठी जात असताना त्यांनी वस्त्र, अलंकार, मोहरा असं सगळं काही घेतलं, परंतु तुकोबांनी ते नाकारलं. ते म्हणाले की हे धन घेऊन आम्ही सुखी होणार नाही. आम्ही विठ्ठलाचे दास आहोत, विठ्ठलाचे भक्त आहोत आणि आपणही विठ्ठलाचं नामस्मरण करावं. आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणावे हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. पायाशी आलेलं सगळं सुख तुकोबांनी नाकारलं. स्वार्थाने परमार्थ होत नसतो. धनापेक्षा विठोबाचं ध्यान हे महत्त्वाचं आहे आणि तरच आपल्याला माऊली जवळून भेटते. माणसानं खरं तर देवानं आपल्याला जसं ठेवलं आहे तसंच सुखी समाधानानं या संसारात नांदावं. आपल्या वाट्याला जी दुःख, चिंता आहे ते आपल्या पूर्वसंचिताचाच भाग आहे हे लक्षात घ्यावं. आपल्या वाट्याला जे दुःख आलेलं आहे, जी चिंता आलेली आहे ते संपुष्टात आणण्यासाठी संत तुकाराम महाराज अगदी साधी सरळ सोपा मार्ग ते सांगतात. ते म्हणतात की तुम्ही मनापासून भगवंत परमात्म्याला शरण जा, तर तो आपोआप त्या भक्ताची इच्छा मनापासून पूर्ण करतो. चला तर मग माऊली सुरुवात करूयात आजच्या कथेला. आजच्या कथेचं नाव आहे मोगरा फुलला. आजची कथा सादर करतील निरूपणकार श्री गणेश महाराज शिंदे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. संत ज्ञानेश्वर महाराजांची एक गोड ओवी आहे. किंबहुना सोये जीवात्मयाचे लाहे, तेथ जे होये तया नाम सुख. ज्ञानोबरायांनी सांगितलं आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. खरं तर सुख ही अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे आणि आपण सुखाच्या शोधामध्ये इकडे तिकडे धावत राहतो. अगदी हे सुख शोधता शोधता आयुष्य चुटकीशीरशी संपून जातं, पण नेमकं कळत नाही की सुख कशाला म्हणायचं. लहानपणी आजोबांसोबत मंदिरात जायचो, ती मंदिरातली घंटा वाजवायची, मग आजोबांनी सांगायचं चला रे पायावर डोकं ठेवा. डोकं ठेवलं की मग आजोबा म्हणायचे म्हणा देवबाप्पा सुखात ठेव, देवबाप्पा सुखात ठेव असं म्हणायचं. पण सुख काय आहे हे मात्र माहीत नव्हतं. कधी घरातनं बाहेर पडताना आईच्या पायावर डोकं ठेवलं, वडिलांच्या पायावर डोकं ठेवलं, आई वडील असं पाठीवर थाप मारतात, सुखात राहा. सुख हा शब्द ऐकून ऐकून अगदी गुळगुळीत झालेला. पण नेमकं सुख हे कुठे मिळतं, कुठल्या बाजारात मिळतं, कोणत्या दुकानात मिळतं? संतांनी सांगितलं ते कुठे कुठे विकत मिळत नाही, ते तुमच्या अंतर्मनातच आहे, फक्त शोधावं लागेल. सुख सुख म्हणता म्हणता हे विश्व आणि आयुष्य चुटकीशीरशी संपून गेलं, पण सुख नेमकं कशाला म्हणायचं हे मात्र कळलं नाही. तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिस हरिनाम राहू मुखी. तुकाराम महाराज म्हणतात तू मला फकीराचं बनव, पण तुझं हरिनाम मात्र माझ्या मुखात राहू दे. भगवंताकडे मागायची वेळ आली तर काय मागितलं होतं तुकोबारायांनी? हेची दान देगा देवा,
तुझा विसर न व्हावा. आयुष्यभर हे भगवंता तुझा विसर मला कधी होऊ देऊ नको. दानच जर द्यायचंय ना, हे दान मला दे. सर्वसामान्य माणसांमध्ये आणि संतांमध्ये हाच तर फरक आहे. माणसाला जेव्हा मागायची वेळ आली, घडीत म्हणतोय मला जमीन बनव, कधी म्हणतोय मला सूर्य बनव. काय मागावं आणि कशानं सुख मिळेल हे शेवटपर्यंत समजू शकलं नाही. संत मात्र ठाम आहेत. ज्ञानोबरायांना मागायची वेळ आली भगवंताकडे आणि माऊली म्हटले, जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. ज्याला ज्याला जे जे हवे ना देवा, हां ते मिळू दे. आणि तुकोबरायांना मागायची वेळ आली, तुकोबराय म्हटले, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. बघा, कुंती परमेश्वराकडे दुःख मागून घेते, पण तिला माहिती आहे दुःखामध्ये भगवंत धावून येतील आणि पुन्हा त्यांना पाहण्याचं सुख मिळेल. तुकोबरायांनी विसर होऊ देऊ नको हे दान मागितलं आणि देवानं विचारलं, हां दिलं हे दान, काय कराल? गुण गायीना आवडी, हेची माझी सर्व जोडी. आयुष्यभर देवा मी तुझं गुणगान गात राहील. देवानं विचारलं, या बदल्यात तुला काय हवंय? न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. आयुष्यभर गुणगान करत राहशील, पण या बदल्यात तुला काय? धन, मुक्ती. अरे जे धन कमवण्यासाठी लोकांची आयुष्यभर धडपड सुरू असते, ज्या मुक्तीसाठी लोक हे सगळं संसार विंसार सोडून वनात अरण्यात इकडे तिकडे जाऊन बसलेत, तुकोबा तुम्हाला धन देऊ, तुम्हाला मुक्ती देऊ. तुकोबराय असे संत आहेत, ते धनही नाकारतात आणि मुक्तीही नाकारतात. देवा हे काही नको, मग हवंय तरी काय? काही नको, फक्त आणि फक्त भगवंता तुझा सहवास आम्हाला हवा आहे. आणि ज्ञानोबराय, तुकोबराय या सकल संतांना अपेक्षित होता तो भगवंताचा सहवास. मुळात या कुटुंबामध्येच ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा होती. तुम्ही सगळी मंडळी फार नशीबवान आहात. तुमच्या हाकेच्या अंतरावरती ज्ञानोबराय आहेत आणि हाकेच्या अंतरावरती तुकोबराय आहेत. किती जवळ आहे आळंदी, किती जवळ आहे तुम्हाला देहू. कधीतरी आळंदीत जा, कधीतरी देहूमध्ये जा. ज्या गावांना ज्ञानोबरायांचा तुकोबरायांचा सहवास लाभलेला आहे त्या मातीला कधीतरी जवळून पहा. आणि तुकोबरायांपर्यंत हा भक्तीचा पिंड आला, त्याचं कारण जर काय असेल तर तुकोबराय सांगतात, माझ्या वडिलांची मिरा शिगा मिरवीन, तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवा तुझ्या चरणाची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं, ही आमच्या आईवडिलांची पुण्याई आहे. आपण जर थोडंसं मागे वळून बघितलं तर आपल्या लक्षात येईल, तुकोबरायांचे मागे जर गेलं तर 8वे पुरुष विश्वंभर बुवा आहेत. आणि त्यांच्या घरामध्ये सातत्यानं पांडुरंगाची पूजा अर्चा आहे, सातत्यानं पंढरपूरची वारी आहे. नेहमी ते पंढरपूरला दर्शनाला जातात, दर्शन घेतात, पुन्हा देहूमध्ये येतात. आयुष्यात कधी कधी वारी चुकवली नाही. आणि विश्वंभर बुवा आता म्हातारे होत होते. पंढरपूरला एवढ्या लांब, आज जशा सुविधा आहेत, आत्ता तुम्ही गाडीत बसला की थेट पंढरपूरला 4-5 तासात. पूर्वी ही सुविधा नव्हती, निघायचं म्हणजे पायी निघायचं. आणि आता वयोमानानुसार चालणं शक्य होत नाही, पंढरपुरात जाणं होईल की नाही, देवाचं दर्शन घडेल की नाही, म्हणून अस्वस्थ आहेत विश्वंभर बुवा. आणि त्याच विश्वंभर बुवांना साक्षात्कार झाला. त्यांना स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये पांडुरंगानं दर्शन दिलं आणि सांगितलं, विश्वंभर बुवा आता तुम्हाला पंढरपूरला यायची गरज नाही, मीच तुमच्या तिथे येतो. आणि तिथे आमराईमध्ये पांडुरंगाची मूर्ती सापडली. तिथे विश्वंभर बुवांनी प्राणप्रतिष्ठा केली आणि साक्षात पंढरीहून परमात्मा पांडुरंग देहूमध्ये येऊन नांदू लागले. बघा, आपली भक्ती अशी असली पाहिजे, भगवंताला वाटलं पाहिजे की चला तुला यायला वेळ नाही ना, मी तुला येऊन भेटेल, मी तुला तुझ्या तिथे येऊन दर्शन देईल. इतकी भक्ती श्रेष्ठ असली पाहिजे. या विश्वंभर बुवांच्या पोटी 2 मुलं जन्माला आली, एक हरी आणि एक मुकुंद. मगाशी जसं म्हटलं की तुमच्या सगळ्यांच्या स्ट्रेंथ वेगळ्या आहेत, तुमची बलस्थानी वेगळी आहेत. भक्तीचा पिंड कुटुंबामध्ये आहेच, पण हरी आणि मुकुंद यांना मात्र शौर्य गाजवायचं होतं. राजाच्या दरबारामध्ये त्यांनी काम स्वीकारलं. त्या काळामध्ये युद्ध सातत्यानं सुरू होती आणि एका युद्धामध्ये हरी आणि मुकुंद सहभागी झाले आणि त्यात क्षात्रधर्म निभवताना दोघंही धारातीर्थी पडले. त्यावेळेस मुकुंदाची पत्नी ही
सती गेली. अनेक अनिष्ट चालीरीती होत्या. संतांनी या चालीरीतींच्या विरोधातच आवाज उठवला. अलीकडच्या काळात अगदी अनेक समाजसुधारकांनी या चालीरीतींच्या विरोधामध्ये आवाज उठवला. आज इथं अनेक स्त्रिया आहेत, अनेक मुली आहेत. तुम्ही विचार करा, काय काय अनिष्ट प्रथा आणि परंपरांमधून आपल्या मागच्या पिढ्या गेल्यात. नवरा गेल्यानंतर त्या स्त्रीला त्याच्या पाठीमागे सती जावं लागत होतं. साधं भाजी करताना अंगावरती तेल उडलं तरी वेदना होतात, आणि त्या चितेमध्ये उडी मारून आपण सती जाणं, काय परंपरा होत्या. विश्वंभर बुवांची 2 मुलं हरी आणि मुकुंद हे जेव्हा धारातीर्थी पडले तेव्हा मुकुंदाची पत्नी सती गेली. हरीची पत्नी गरोदर असल्यामुळे ती सती गेली नाही. हरीच्या पोटी मुलगा जन्माला आला, त्याचं नाव ठेवलं विठोबा. त्यांच्या पोटी पुढे एक मूल जन्माला आलं, त्याचं नाव पदाजी. पदाजीच्या पोटी जन्माला आला शंकर. त्याच्या पुढे जो प्रवास झाला तो कन्हैया, बोलोबा. आणि बोलोबांचं लग्न झालं कनकाईसोबत. बोलोबा आणि कनकाई यांच्या पोटी 3 मुलं जन्माला आली. एकाचं नाव सावजी, एकाचं नाव तुकाराम आणि एक कान्होबा. तुकाराम महाराजांचे 2 भाऊ आहेत, एक सावजी आहे आणि एक कान्होबा आहेत. आणि विश्वंभर बुवांपासून ही जी भक्तीची परंपरा चालत आली ती तुकोबारायांपर्यंत चालत आली. मला सांगायचं काय माहिती आहे की कोणताही पिंड हा त्या कुटुंबामध्ये जोपासला जातो. जसा तुकोबारायांच्या कुटुंबामध्ये हा भक्तीचा पिंड जोपासला गेला. आणि मग मात्र या कुटुंबात जन्माला आलेल्या तुकोबारायांनी साक्षात 5वा वेद गाथेच्या माध्यमातून तुमच्या माझ्यासमोर मांडलेला आपल्याला पाहायला मिळतं. विश्वंभर बुवांनी पंढरीच्या पांडुरंगाला दिहूत यायला भाग पाडलं, कारण मनोभावे त्यांनी आयुष्यभर त्या पांडुरंगाची सेवा केली. ती सेवा त्या कुळामध्ये सातत्यानं चालत आली आणि अगदी ती तुकाराम महाराजांपर्यंत चालत आली. आणि तुकाराम महाराजही पंढरपूरला जायला लागले त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी, त्याला भेटायला, त्याला मिळवण्यासाठी. भामनाथाच्या डोंगरावर, भालचंद्र डोंगरावरती जाऊन बसायला लागले. आपल्याला पांडुरंग समजायला हवा, तो भेटायला हवा, याचा अट्टहास तुकाराम महाराज धरायला लागले. मला एक कळत नाही की काय असं पंढरीच्या पांडुरंगाचं महात्म्य हो. विश्वंभर बुवा आयुष्यभर पंढरीची वारी करत राहिले. पुढे त्यांच्या कुटुंबामध्ये ती सातत्यानं चालत राहिली. नंतरच्या काळात ज्ञानोबाराय, तुकोबाराय, सकल संतांना त्या पांडुरंगानं वेड लावलं. नामदेवरायांची पत्नी तर राजाई रुक्मिणी आईसाहेबांना सांगते, तुझ्या नवऱ्याला सांग बाई, असं काय वेड लावलंय तू माझ्या नवऱ्याला. या सगळ्या संतांना पांडुरंगाचं वेड लागलं. काय आहे असं पंढरपुरात? पोरांनो, तुम्ही कधी गेलायत पंढरपूरला? आयुष्यात कधीतरी एकदा पंढरपूरची वारी केली पाहिजे. आणि कोण कोण गेले वारीला माहिती आहे तुम्हाला? मला तुम्हाला सांगायला आवडेल, ही सगळ्यात पहिल्यांदा ही वारी जर कुणी केली असेल, मगाशी जनाबाईंचा एक अभंग आपण सगळ्यांनी काल पाहिला. जनाबाई सांगतायत की निवृत्ती महाराजांना पांडुरंगानं असं खांद्यावरती घेतलेलं आहे. पहिली वारी जर कुणी केली असेल तर ती साक्षात शंकर भगवानानं वारी केलेली आहे. आजही तुम्ही पंढरपूरला गेलात, युगेन युगे तुम्हाला दर्शन देण्यासाठी तो विटेवरती उभा आहे. ज्या पंढरपूरची वारी अगदी आत्ताच्या पिढीपर्यंत तुम्ही मी करत आहोत, त्या वारीची सुरुवात साक्षात शिवशंकरानं केलेली आपल्याला पाहायला मिळते. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो पहिली वारी साक्षात शिवशंकरानं केली. विटेवरती उभं राहिलेलं हे परब्रह्म स्वरूप हे इतकं गोड दिसायला लागलं
की शंकराला सुद्धा हेवा वाटावा. आणि मग शंकर पार्वती गणपती रायाला घेऊन थेट पंढरपूरला आले. आणि शिवजींना पाहिल्यानंतर पांडुरंगाला एवढा आनंद झाला की शिवजींना उचलून घेतला आपल्या मस्तकावरती. आजही तुम्ही पंढरपूरला जा, तुम्हाला विठ्ठलाच्या डोक्यावरती साक्षात शिवजी विराजमान असलेला आपल्याला पाहायला मिळेल. सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो, हे भवतारक दुःख निवारी शंभो. सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो, हे भवतारक दुःख निवारी शंभो. प्रभू शंकरानं ही वारी सुरू केली. आणि आज जर तुम्ही ही वारी करत असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही त्या वाटांवरून जात आहात. कोण कोण आले या वाटांवरून? बलराम दादा आले. आणि म्हणून तर पंढरपूरला संकर्षण तीर्थ म्हटलं जातं. याच पांडुरंगाला पाहण्यासाठी राधाराणी आल्या. याच पांडुरंगाला पाहण्यासाठी इसवी सन पूर्व 4200 पासून 12 अलवार म्हणजे दक्षिणेतले प्रमुख 12 संत यांनी सुद्धा पंढरीच्या पांडुरंगाची भेट घेतली, त्याचं दर्शन घेतलं. इसवी सन 78 मध्ये पैठणचा राजा शालिवान गौतमी पुत्र सातकर्णी यांचे प्रधान रामचंद्र सदाशिव सोनार यांनी पांडुरंगाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मालूतारण नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये मालू सोनार या कवीनं त्याचं वर्णन केलं. श्रीपाद आदी शंकराचार्य यांनी 8व्या शतकात पंढरपूरची वारी केली. चंद्रभागेचं स्नान केलं, पांडुरंगाचं दर्शन केलं, हा त्यांचा नित्यक्रम. आणि पांडुरंगाच्या रूपावरती ते इतके प्रभावित झाले की या अखंड प्रेमात त्यांनी पांडुरंगाष्टक लिहिलं. कोण कोण या मार्गावरनं चालत आलंय? या मार्गावरती प्रभू शंकर आले, या मार्गावरती बलराम दादा, याच मार्गावरती राधाराणी, याच मार्गावरती आद्य शंकराचार्य, याच मार्गावरती श्रीपाद रामानुजाचार्य आले. 11व्या शतकात कुमार संप्रदायाचे आचार्य श्रीपाद निंबकाचार्य यांनी पंढरपूरची वारी केली. 12व्या शतकात ब्रह्म संप्रदायाचे आचार्य श्रीपाद माधवाचार्य यांनी पंढरपूरची वारी केली. 12व्या शतकाच्या उत्तरार्धात लक्ष्मी संप्रदायाचे आचार्य श्रीपाद स्वामी रामानंदाचार्य यांनी पंढरपूरची वारी केली. केवढी मोठी परंपरा आहे. ज्या वाटेवरून साक्षात प्रभू शंकर पांडुरंगाला भेटायला आले, ज्या वाटेवरून बलराम दादा, राधा राणी आणि एवढे सगळे संत पांडुरंगाला भेटायला गेले. विश्वंभर बुवा, तुकाराम महाराज, ज्ञानोबाराय, हे सगळे संत ज्या वाटेवरून पांडुरंगाला भेटायला गेले, त्याच वाटेवरून पांडुरंगाला भेटायला जाण्याची संधी वारीच्या निमित्तानं तुम्हाला मिळते.
भगवान शंकराला सुद्धा असं वाटतं की आपण पांडुरंगाच्या दर्शनाला जावं लागतं. पुराणातल्या काही कथा जर तुम्ही ऐकल्या असतील, वाचल्या असतील, तर तुमच्या लक्षात येईल की प्रभू रामचंद्र युद्धाच्या अगोदर जर कुणाची साधना करतात, कुणाची तपश्चर्या करतात, कुणाच्या समोर विनम्र भावाने जर अभिवादन करतात, तर ते भगवान शंकराच्या. युद्धाच्या अगोदर त्या वाळूमध्ये लिंग निर्माण करतात आणि तेच आजचं रामेश्वर. आणि साक्षात भगवान शंकर जर कुणाचं नामस्मरण करत असतील आत्ता, तर असं सांगतात की ते प्रभू रामाचं नामस्मरण करतात. जीव आणि शिव एकमेकांपेक्षा भिन्न नाहीत. राम आणि शिव एकमेकांपेक्षा विभिन्न नाहीत. हाच संदेश आपल्याला पुराणातल्या अनेक कथांमधून पाहायला मिळतो. भगवान शंकर असं रामायण पठन करतात, वाचतात. तिथे देव आले, दानव आले आणि मानव आले. आणि त्यांनी शंकराला विचारलं की देवा, आपण काय वाचताय? तुम्ही कथा समजून घ्या. कथा असं सांगते की तिथे 1,00,000 श्लोक होते. आणि मग देव, दानव आणि मानव यांनी सगळ्यांनी विचारलं, हे सगळं तुम्हीच वाचताय, जरा आम्हाला पण थोडं थोडं द्या. आणि भगवान शंकरानं हे सगळं वाटून दिलं. 1 कोटी श्लोकांपैकी 33 लाख देवांना दिले, 33 लाख दानवांना दिले, 33 लाख मानवांना दिले. खाली किती राहिले आता? तुमचं लक्ष आहे का? किती राहिले? 1 कोटीतनं 33 लाख देवांना, 33 लाख दानवांना, 33 लाख मानवांना. आता खाली किती राहिले? 1 लाख. आता 1 लाखांपैकी मग दानव म्हणले, देवा ते तर कशाला ठेवताय, ते पण जरा समान वाटून टाका. 33,000 दानवांना, 33,000 मानवांना, 33,000 देवांना. खाली किती राहिले? तुम्हाला गणित विषय आहे का? मग खाली किती राहिले? 1,000. आता 1,000 जर पुन्हा तिघांमध्ये वाटायचे म्हटले, किती किती वाटावे लागतील? 333, 333, 333, 999. खाली किती श्लोक राहिले? त्याच्यामध्ये होते 32 शब्द. आता 32 3 जणांना वाटायचेत, तिघांमध्ये वाटायचेत. कसे वाटायचे? 32 जी अक्षर आहेत ती 32 अक्षर सुद्धा वाटायचं ठरलं. मग 10 दिले देवांना, 10 दिले दानवांना आणि 10 दिले मानवांना. तरीही लोकांचं समाधान नाही. आता 10 वाटले तर देवाकडे 2च अक्षर राहिलेत. पण आता 2 काय तिघात वाटता यायचे नाही. सगळेजण मागं फिरले. देवांच्या डोक्यात आलं, हे दानव आणि मानव जायच्यात आपण गेलं तर. मानवाच्याही डोक्यात आलं, देव आणि दानव जायच्यात आपण गेलं तर. आणि दानव म्हटले, या दोघांच्या आधी आपण गेलं तर. आणि भगवान शंकर बसलेलेत आणि तिघं परत येताना दिसले. जसे परत येताना दिसले तसं भगवान शंकरांना असा त्रिशूळाला हात लावला. हे म्हणले, बाबा तू काय चिडू बिडू नको, तिसरा डोळा बिळा काय उघडू नको. आम्ही काय तुझ्याकडे जे आहे ते काय मागायला आलेलो नाहीये. फक्त आम्हाला सांग, तुझ्याकडे जी काही 2 अक्षरं शिल्लक राहिली आहेत ती कोणती आहेत? आणि तेव्हा भगवंतानं सांगितलं, प्रभू शंकरानं सांगितलं, माझ्याकडं 2च अक्षरं उरली आहेत आणि ती म्हणजे राम. भगवान शंकर सुद्धा रामाचं नामस्मरण करतात. जेव्हा समुद्र मंथनातून विष बाहेर आलं, ते विष कुणी प्राशन करावं? प्रभू शंकरानं ते विष प्राशन केलं. आणि तो कंठ, तो दाह संपवावा यासाठी कंठी राम विराजमान झाले. सांगायचं काय माहिती आहे का? प्रत्येकामध्ये ते तत्व आहे, ईश्वरीय तत्व आहे. तो एकमेकांपेक्षा वेगळा नाहीच आहे. फक्त तो समजून घेण्याची ताकद माणूस म्हणून आपल्यामध्ये असली पाहिजे. मी सांगत होतो की प्रभू शंकरानं वारी केली, बलराम राधाराणी आले. इतिहासामध्ये असा उल्लेख आढळतो, रामचंद्र सदाशिव सोनार यांनी पंढरपूरच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आता पहा, आता तर अलीकडच्या काळात जर तुम्ही गेला असाल तर खूप सुंदर मंदिर आता पाहायला मिळतं तुम्हाला. म्हणजे पुरातन काळात जसं मंदिर होतं तसं मंदिर आता जसंच्या तसं उभं करण्याचा प्रयत्न देवस्थाननं केला आहे. अनेक ग्रामीण भागातली, खेड्यापाड्यातली माणसं जातात तिथे, त्या मंदिराला मदत करतात. आता नगरचाच एक तरुण पोरगा आहे, 30-32 वर्षाचा, काय परवा बातमी पाहिली मी टीव्हीला, गणेश आव्हाड म्हणून. त्यांनी तर त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराला आता पूर्ण चांदीचा 1 कोटी रुपये, 30-35 वर्षाचा पोरगा आहे,
1 कोटी रुपये खर्च करून मंदिराला आता तो चांदीचा दरवाजा बसवलेला आहे. मी जेव्हा जेव्हा तिथे मंदिरामध्ये जातो, जेव्हा जेव्हा पांडुरंगाकडे पाहतो, पांडुरंगाचं दर्शन घेण्यात तर गोडवा आहेच, पण एक गोष्ट मनाला सुखावून जाते की ज्या मंदिरात, ज्या उमऱ्यावरनं आपण चाललेलो आहोत आणि ज्या पांडुरंगाच्या पायावरती आपण डोकं टेकवणार आहोत, याच उमऱ्यावरती कधीतरी ज्ञानोबरायांनी डोकं टेकवलं असेल, कधीतरी तुकोबरायांनी डोकं टेकवलं असेल. ज्या पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाला आपण स्पर्श करतो, कधीतरी त्या पायांना आमच्या ज्ञानोबरायांचा हात लागला असेल, कधीतरी तुकोबरायांचा हात लागला असेल. केवढी केवढी मोठी परंपरा आहे. काय ह्या पांडुरंगाचं काय असा अधिकार आहे कुणास ठाऊक की या सगळ्या संतांनी त्या पांडुरंगासाठी वेड व्हावं आणि साक्षात पांडुरंगानं सुद्धा त्यांच्यावरती तेवढंच प्रेम करावं. काय प्रेम! हे प्रेम जर समजून घ्यायचं असेल ना, तर आम्ही संतांकडे पाहिलं पाहिजे. आणि मगाशी उल्लेख केला, श्रीपाद आद्य शंकराचार्य 8व्या शतकात जेव्हा पंढरपूरला आले, पंढरपुरात आल्यानंतर काय त्यांचा नित्यक्रम असायचा? चंद्रभागेमध्ये स्नान करायचं, त्या पांडुरंगाची आराधना करायची. त्या पांडुरंगाच्या आद्य शंकराचार्य इतके अखंड असे प्रेमात बुडून गेले की त्या पांडुरंगाची स्तुती करत असताना आद्य शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टक लिहिलं. आणि आजही सर्व वारकऱ्यांना ते पांडुरंगाष्टक, त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं केलेलं वर्णन आजही सगळ्या वारकऱ्यांच्या डोळ्यासमोर, त्यांच्या ओठात, त्यांच्या कंठात ते विराजमान आहे. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. तटीद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोश परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. आपण सगळेजण तीर्थयात्रेला जातो, पण तीर्थयात्रा ही केवळ तिथं जाऊन तीर्थस्नान करण्यापुरती मर्यादित नसायला हवी. संत साहित्यातून आपल्या वाटा प्रकाशमान होतील का? तुकाराम महाराज जर सांगतात, तीर्था जाऊन काय तू केले, चर्म प्राक्षलेले वरीवरी. तीर्थयात्रेला जाऊन तू नेमकं केलं काय? फक्त वरवर तू स्नान करून आलाय, पण तुझ्या अंतर्मनाचं काय? तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थयात्रेला जाऊन तो तुला देव असा विकत घेता येणार नाही, त्याच्यासाठी तो अंतर्मनात भाव असायला हवा. मला हेवा वाटतो तुकाराम महाराजांचा. मुलांना तुम्ही तुकाराम महाराजांच्या काही कथा वाचल्या पाहिजेत, अभ्यासल्या पाहिजेत, आणि त्याही पुढे जाऊन तुकोबरायांची गाथा तुम्ही अभ्यासली पाहिजे. तुकोबराय हे अंधश्रद्धेला जरासाही थारा देत नाहीत. विज्ञानवादी संत आहेत, विज्ञानाची भाषा बोलतात, विज्ञानाच्या कितीतरी पुढे जाऊन समाज परिवर्तनासाठी अपेक्षित पावलं उचलताना पाहायला मिळतात.
शेकडो वर्षापूर्वी तुकोबरायांनी सांगितलं. 900 कन्या पुत्र होती, का करावे लागे पती. नवसानं जर मुलं बाळ होत असती तर पती करायची गरज काय. संत चिकित्सा करतात, अंधश्रद्धेला थारा देत नाहीत. आणि मुळात तुकोबरायांचं मोठेपण काय माहिती, वैराग्य आम्ही सांगतो, पण वैराग्य जगणारी माणसं संतत्वाला पोहोचली ती तुकोबरायांसारखी. तुकोबराय वैराग्य फक्त सांगत नाही, ते जगतात. पिढ्यान पिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र तुकोबरायांनी इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडून टाकली. तुकोबराय हे श्रीमंत संत आहेत, पिढ्यान पिढ्या घरामध्ये महाजनकी आहे, व्यवसाय आहे, आणि तरी सुद्धा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये लोकांना अन्न नाही खायला, दयनीय अवस्था आहे. साक्षात्कार झाला आणि त्यानंतर तुकोबरायांनी पहिलं काम जर कोणतं केलं असेल तर पिढ्यान पिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडून टाकली. आणि इतक्या सहजतेनं बुडवली जितक्या सहजतेनं तुम्ही मी श्वास घेतो. मी तर म्हणतो शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट जर कोण असेल ना, जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. त्याचा कुठं फ्लेक्स नाही, त्याचा कुठं बॅनर नाही, काय नाही, सगळं बुडून टाकलं. की देण्याची ती दानत आहे ना पोरांनो, ती आपल्या हातामध्ये असली पाहिजे. विंदा करंदीकरांची गोड कविता आहे, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी, आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. आम्हाला घ्यायचं कळतं, पण द्यायची वेळ आली ना मग मात्र हात थरथर थरथर कापायला लागतात. देण्याची दानत असली पाहिजे. मी असंच एका कार्यक्रमात म्हटलं, आपल्याकडे जे आहे ना ते इतरांना द्यायला शिका, त्यातलं थोडं तरी इतरांना द्या. किती द्यायचं, फार नाही हो, मी म्हणत नाही तुमच्याकडे आहे ते सगळं वाटून टाका, पण तुमच्या दारात जर बाग फुलून आली त्यातली 2 फुलं इतरांना देता येतील की नाही. तुमचे जर सूर जुळून आले 2 गाणी इतरांसाठी गा. तुमच्या दारात जर आभाळ भरून आलं, ओंजळवर पाणी इतरांना द्या. आणि तुमची उंची जर आभाळाला टेकली, अशाच मानावर करून बघू नका, माना मोडून जातील. थोडंसं खाली झुका, आणि जी माणसं मातीत मिसळतात त्यांना थोडंसं वरती उचलून घेता येईल का यासाठी काम करा. अशी अनेक माणसं आहेत. तुम्हाला कॉलेजमध्ये सकाळी निघालात का तुम्हाला डबा भरून देणारी आई आहे. घरी आल्याबरोबर टिफिन संपला का म्हणून विचारणारी आई आहे. तुम्हाला काय हवं नको ते विचारणारे तुमचे वडील तुमच्या सोबत आहेत. तुम्हाला मदत करणारी 4 माणसं तुमच्या आजूबाजूला आहेत. अशी कितीतरी मुलं मुली आहेत ज्यांच्या वाट्याला आईवडिलांचं प्रेम नाही, ज्यांच्या हातात हात द्यायला कुणी माणूस नाही. ती पोरं त्यांच्या वाटा निवडतात आणि त्यांच्या मार्गावरून काट्याकुट्यांच्या रस्त्यांवरून चालत राहतात. अपेक्षा असती कधीतरी वाटेवरती फुलं लागतील आणि सुगंधानं दरवळून जाईल आपलं आयुष्य. कधीतरी आयुष्यात येणाऱ्या 4 फुलांनी आयुष्य सुगंधित होईल या आशेनं आयुष्यभर काट्यांच्या वाटा तुडवत राहतात. तुम्ही नशीबवान आहात. तुम्हाला विचारणारं, तुम्हाला मदतीनं मायेनं जवळ घेणारी माणसं तरी किमान तुमच्या सोबत आहेत. अशा ज्यांच्या वाट्याला कायम दुःख आलं अशा माणसांना तुकोबरायांनी जवळ केलं. साधू कोणालाही म्हणत नाहीत हो, जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. काय काय तुकाराम महाराज आहेत. दुष्काळाची परिस्थिती आहे, पीक नाहीये. अशा परिस्थितीमध्ये या सर्वसामान्य माणसांना आपण मदत केली पाहिजे. आणि किती हळवं कुणाला साधू म्हणायचं माहित आहे. अरे तुकाराम महाराज एक शेत राखायचं काम त्यांना मिळालं, आणि ते शेत राखायचं काम मिळाल्यानंतर दिवसभर जायचं,
बायको सांगायची, अहो काहीतरी काम केलं पाहिजे, माझ्या लेकरांच्या तोंडात 2 घास गेले पाहिजेत. आणि काय काम करावं म्हणून तुकोबाराय एक शेत राखायचं काम मिळालं. पण परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये तुकोबाराय इतके तल्लीन होऊन गेले, कधी जनावरं आली आणि वावरात धुडगूस घालून गेली कळलंच नाही. ज्यानं शेत राखायचं काम दिलं त्यानं पाहिलं, अहो तुकोबा तुम्हाला हे शेत राखायला दिलतं, केलं काय? लक्ष कुठं होतं? अहो जनावरं वावरात आली आणि सगळं शेत खाऊन गेली की. आता माझं झालेलं नुकसान कोण भरून देणार? तुकोबा म्हणले, काळजी करू नका. अहो 4 साखंस खाल्ली असतील जनावरांनी, देणारा देईल की. ते तसलं काय मला सांगू नका, माझं झालेलं नुकसान भरून दिलं पाहिजे. आता तुकोबारायांनी कुठून भरून द्यायचं? काय होतं स्वतःजवळ? आदल्या दिवशी घरामध्ये इकडे तिकडे झालेला सगळा पसारा बघितला आणि तुकोबाराय म्हणले, आवले घर जरा स्वच्छ ठेवावं. लोकांनी तुकोबारायांच्या पत्नीचं वर्णन केलंय, किरकिर करणारी, कटकट करणारी, पण तुकोबारायांच्या शब्दाच्या बाहेर नव्हती. नवऱ्यानं एक शब्द सांगितला, घर जरा स्वच्छ असावं. तुकोबाराय यायच्या आधी आता सगळं घर कसं चकाचक करते, सगळी पोरं बिरं घेऊन काम सुरू केलं. तुमचे बाबा आले की घर चकाचक दिसलं पाहिजे, आवरा रे सगळा पसारा. आणि सगळी पोरं तुकोबारायांची पत्नी घर स्वच्छ करत होते. आणि इकडं शेत राखता राखता प्राण्यांनी धुडगूस घातला, शेतीचं नुकसान झालं आणि शेताचा मालक घारानं करायला लागला पंचांकडं. तुकोबारायांनी माझं नुकसान भरून द्यावं. पंच कमिटी बसली. तुकोबारायांनी सांगितलं की तुमचं जे काही नुकसान होईल खळं झाल्यानंतर, मागच्या वर्षी किती पोती झालती, या वर्षी जर कमी झाली तर झालेलं नुकसान मी भरून देईल. आणि मग कुठून भरून देणार? हाय काय? तुकोबारायांनी सांगितलं, माझ्याकडे तेवढं घर आहे, तेवढं घर तुमच्या नावे करून देतो. उरलं सुरलं घर सुद्धा तुकोबारायांनी त्या शेतकऱ्याच्या नावावर करून दिलं. घरी आले, पांडुरंग पांडुरंग. आणि घरात आल्यानंतर पोरांनी पत्नीनी घर कसं चकाचक करून ठेवलेलं होतं. तुकोबाराय काहीच बोलले नाही. तशी पत्नी म्हणली, काल तर लय बोललात, आज घर कसं चकाचक केलंय, दिसत नाही होय? वाटलं जरा कौतुक होईल. तुकोबा पत्नीकडे पाहतात आणि म्हणतात, सुंदर, खूप छान, पण आवले आता हे घर आपलं राहिलंय कुठं? म्हणजे? आणि तुकोबारायांनी सगळा प्रसंग सांगितला. उरलं सुरलं घर सुद्धा नावावर करून टाकलं. हे कळल्यानंतर काय अवस्था झाली असेल तुकोबारायांच्या पत्नीची. आणि पुढे काही दिवसांनी खळं झालं, पोती मोजली तर मागच्या वर्षी जेवढं धान्य झालतं त्याच्यापेक्षा दुप्पट धान्य या वर्षी झालं. शेताचा मालक तुकोबारायांकडे आला, म्हणला, तुकोबा, मागच्या वर्षीपेक्षा धान्य कमी झालं तर भरून द्यायचं ठरलं होतं, मग या वर्षी खळं झालं, मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट धान्य झाले. तुकोबा म्हणले, मी तुला म्हटलं होतं ना रे, ज्यानं चोच दिली तो दाना देतोच की. तुकोबा, पण हे माझं नाहीये, वरचं जे झालंय ना हे तुमच्या पायगुणानं झालंय. अरे माझा कसला पायगुण, तुझे कष्ट, निसर्गाची साथ. 4 कंस जनावरांनी खाल्ली असतील, पण निसर्गानं एकदा ठरवलं ना कंसात दाना भरायचा, एका दाण्याचे 1000 दाणे होतात. पण हे माझं नाही, घेऊन जा. तुकोबा म्हटले, हे तुझं आहे, तुझ्या मालकीचं आहे, तुलाच राहू दे.
तुकोबराय घराकडे जायला निघाले आणि शेताच्या मालकानं बैलगाड्या भरल्या धान्यानं आणि तुकोबराय घरी पोहोचायच्यात ते सगळं धान्य तुकोबरायांच्या घरी पोहोच केलं. पत्नीला सांगितलं, तुमचा नवरा साधू आहे हो. तुकोबराय सारख्या साधूचे पाय माझ्या शेताला लागले आणि मागच्या खळ्यापेक्षा यावर्षी खळं जास्त झालं. हे सगळं माझं नाही, तुकोबरायांचं आहे. हे तुमचं तुम्हाला राहू द्या. केवढा अभिमान वाटला पत्नीला, केवढा आनंद झाला. हे सगळं धान्य पाहिलं तुकोबरायांची पत्नी आनंदानं. आणि तितक्यात तुकोबराय आले. आवले, ही सगळी पोती तुम्ही शेत राखलं त्याचा मोबदला आहे हा. त्याचा मोबदला तर वेळोवेळी मिळालायच की, पण हे आपलं नाही. ज्यांच्याकडं खायला दाना नाही त्यांच्यामध्ये वाटून टाका. आणि ज्यांच्या घरामध्ये धान्य नाही, तुकोबरायांनी ते सगळं गोरगरिबांमध्ये वाटून टाकलं. याला साधू म्हणतात.